नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरु माऊलींचे वाक्य ठरले ब्रह्मवाक्य. जनकल्याण योजनेचा आलेला एक सत्य अनुभव. स्वतःसाठी कधीही खर्च न करणारे व स्वतःचे शरीर स्वास्थ्य मजबूत ठेवणारे आमचे वडील अचानक कोरोनाची शिकार झाल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला. काय तो प्रसंग आठवताच नको वाटतो. 21 दिवस मृत्यूशी झुंज देत वडिलांना डिस्चार्ज मिळाला, परंतु हॉस्पिटलमध्ये 5 पेशंट क्रिटिकल म्हणून त्यांच्या नावासमोर स्टार करून ठेवलेले होते. त्यात वडिलांचेही नाव होते. मात्र त्यातील 4 दगावले आणि वडील मात्र बचावले. हे फक्त स्वामी महाराज करू शकतात. पैल तो वृषभ दिसत त्याचा असे आज अंत, स्पर्श याते करू नको या स्वामी चरित्र अध्यायातील स्वामींच्या वचनाची खऱ्या अर्थाने आम्हाला प्रचिती आली. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अनन्यासचियांतव माये जना पर्युपाशते, तेषा नित्याभियुक्तांना योगाक्षमम वहम्यहम. ही स्वामींची वचने अगदी सत्य आहेत. अब्जाधीश लोकांना सुद्धा कोविडने देवाघरी पाठविले तेव्हा आपण कोण होतो? परंतु असं म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. अगदी असेच झाले. डॉक्टरांच्या सांगण्यावरून सर्वांनी आता मनाची तयारी केली होती की आता वडिलांचे काहीही होऊ शकते. अशा परिस्थितीत फक्त स्वामींवरील विश्वास आम्ही कमी होऊ दिला नाही. गुरु माऊलींनी सांगितलेली नाडीवरील तसेच तीर्थाची सेवा जेव्हा जमेल तेव्हा करत राहिलो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वडिलांच्या नावे जनकल्याण योजनेचा भरलेला फॉर्म. कारण गुरु माऊलींनी प्रत्येक हितगुजात सांगितलेले ब्रह्मवाक्य की जो व्यक्ती जनकल्याण योजनेत सहभागी होऊन 1 रुपया रोज मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलसाठी देईल त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि चमत्कार देखील तसाच झाला. 21 दिवस मृत्यूशी झुंज देत वडिलांनी यशस्वीपणे कोविड या महाभयंकर आजारावर मात केली. ही सर्व कृपा स्वामी महाराजांचीच आहे, यात शंकाच नाही. मी सर्वांना सांगू इच्छिते की गुरु माऊली सामान्य व्यक्ती नसून प्रत्यक्ष परब्रह्मरूपी स्वामी महाराजच आहेत. हे शाश्वत सत्य आहे आणि गुरु माऊलींनी म्हटलेच आहे, जो या मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलसाठी रोज 1 रुपया दान करून जनकल्याण योजनेत सहभागी होईल त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्यामुळे माझी प्रत्येक कुटुंबाला व कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मनापासून विनंती आहे की आपण सर्वांनी जनकल्याण योजनेत सहभागी होऊन आपल्या कष्टाचा 1 रुपया रोज हॉस्पिटलसाठी दान करावा. धन्यवाद. महेश कमलाकर जहागीरदार, मुक्काम पोस्ट आहेरगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक.